नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण शिकणार आहोत प्रेझेंट टेन्स आणि त्यातला पहिला प्रकार सिंपल प्रेझेंट टेन्स आपण शिकणार आहोत. तत्पूर्वी प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार पडतात, 4 सबटाइप्स आहेत. त्यामध्ये नंबर 1 सिंपल प्रेझेंट टेन्स, दुसरा आहे कंटिन्युअस, त्यालाच प्रोग्रेसिव्ह म्हणतात, त्यालाच इनपरफेक्टसुद्धा म्हणतात, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. तिसरा आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि चौथा आहे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. हे 4 प्रकार आहेत. तर या प्रत्येक टेन्ससाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. तर आज आपण सुरुवात करणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्सला. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय याची व्याख्या दिलेली आहे बघा. इट इज यूज टू डिस्क्राईब हॅबिट्स, अनचेंजिंग सिच्युएशन्स, जनरल ट्रूथ अँड फिक्स अरेंजमेंट. सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर होतो कशासाठी? डिस्क्राईब हॅबिट्स दाखवण्यासाठी, अनचेंजिंग सिच्युएशन, अशा सिच्युएशन्स की त्या चेंज होऊ शकत नाहीत, जनरल ट्रूथ, वैश्विक सत्य ज्याला आपण म्हणतो, अँड फिक्स अरेंजमेंट, आणि जे काही फिक्स अरेंजमेंट आहे त्यासाठी या टेन्सचा वापर केला जातो. वी यूज बेस फॉर्म ऑफ वर्ब We use base form of verb. The verb base form of the verb in the tense. इथे थोडंसं मागं पुढे झालं बघा. We use base form of verb in this tense. या टेन्समध्ये आपण बेस फॉर्म ऑफ वर्बचा वापर करत असतो. बेस फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे वर्बचा पहिला भाग. वर्बचे 3 प्रकार आहेत, V1, V2, V3 आणि V काही क्रिटिक्स हे V4 सुद्धा म्हणतात. V1 म्हणजे समजा उदाहरण स्पीक, V2 म्हणजे स्पोक, V3 म्हणजे स्पोकन आणि V4 म्हणजे स्पीकिंग. तर आपल्याला इथं V1 वापरायचं आहे, बेस फॉर्म ऑफ वर्ब जो आहे स्पीक म्हणजे पहिला फॉर्म. स्पीक, टॉक, ईट, ड्रिंक, राईट, सिंग हे झाले बेस फॉर्म ऑफ वर्ब आपल्या इथं वापरायचे असतात. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स? आता सिंपल प्रेझेंट टेन्सचं एक स्ट्रक्चर आहे. मग आता स्ट्रक्चर बघताना आपल्याला बघावं लागेल अफर्मेटिव्ह सुद्धा आणि निगेटिव्ह सुद्धा. सेंटेन्स म्हणजे काय यासाठी स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे, सेंटेन्स अँड इट्स टाईप, सेंटेन्स आणि त्याचे प्रकार. तर आपल्याला अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बघावं लागतील, त्याचबरोबर इंटरॉगेटिव्ह सुद्धा बघावा लागेल. मग अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य, त्याचं स्ट्रक्चर काय बघा सिंपल प्रेझेंट टेन्सचं. तर ते आहे सब्जेक्ट प्लस वर्ब इन ब्रॅकेट येस ऑब्लिक ES प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. हे आहे स्ट्रक्चर. आता हे तुम्हाला पाठ करावं लागेल, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला कायमस्वरूपी. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, मग कर्ता असू शकतो नाऊन किंवा प्रोनाऊन. वर्ब म्हणजे तुम्हाला माहिती की ॲक्शन वर्ड, स्पीक, टॉक, त्यानंतर राईट, सिंग, त्यानंतर स्लीप, वॉक, स्लॅप. दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ दी वर्ब. ऑब्जेक्ट म्हणजे ज्याच्यावर क्रिया केली जाते ते. त्यासाठी आता लक्षात घेऊया आपण. आता येस आणि ES दिले बघा, वर्ब सोबत येस आणि ES दिले. मग आता येस आणि ES काय फंडा आहे हे आपण आता समजून घेऊया. नंबर 1, वेन द सेंटेन्स स्टार्ट्स विथ ही, शी, इट अँड सिंग्युलर नाउन ॲड येस ऑर ES विथ द वर्ब. लक्षात ठेवायचं की जेव्हा सेंटेन्समध्ये सेंटेन्सची सुरुवात ही कशाने होईल? ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन. सिंग्युलर नाउन म्हणजे बॉय किंवा मग आकाश, विकास, प्रकाश हे सिंग्युलर नाउन आहेत, किंवा मग बॉय, गर्ल, डॉक्टर, इंजिनियर, पोलीस. नाही, पोलीस घेता नाही समजा. हे सगळे काय आहेत तर सिंग्युलर नाउन आहेत. तर यांनी जर वाक्य सुरुवात झाली तर काय करायचं आहे? येस किंवा ES तुम्हाला जोडून द्यायचं आहे कशाला? वर्बला. मग आता लक्षात ठेवणार काय? येलो कलरने मी जर हायलाईट केलं बघा, हायलाईट केलेलं आहे ते ही, शी, इट अँड सिंग्युलर नाउन असेल तर ॲड येस ऑर ES टू द वर्ब. त्यामध्ये नंबर 1, आता ESचा वापर कधी करायचा आहे की नाही? ES आणि ES आता हे दोन्ही पण आहेत, तर मग ES कधी वापरायचं आणि ES कधी वापरायचं? तर सुरुवातीला ते आहे ES संदर्भात. लक्षात ठेवा, when the verbs end that ends in S, SS, SH, CH, X and O add ES to verb. लक्षात ठेवा की ज्या वर्बच्या शेवटी S येईल किंवा SS येईल किंवा SH येईल किंवा CH येईल किंवा X येईल किंवा O येईल
त्यावेळेस त्या वर्बच्या शेवटी तुम्हाला काय लिहायचं आहे, ES लिहायचं आहे. पण कंडिशन असं आहे की येलो कलरचे जे शब्द आहेत ही, शी, इट आणि सिंग्युलर नाऊन यांनी वाक्य सुरू झालं असेल तरच तुम्हाला ES लिहायचं आहे. उदाहरण दिलं बघा, गेस. गेस हा शब्द आला तर त्यावेळेस तुम्हाला काय लावायचं, ES प्रत्यय लावायचं आहे. ओके, ही गेसेस अबाउट इट. ओके, त्याने सुरुवात झाली हीने. फिक्स, फिक्सेस. ओके, शी फिक्सेस द इव्हेंट. उदाहरणार्थ गो, गोज आहे की नाही. ओ आलेले त्यामुळे आपण ES लावलेलं आहे. इथं एक्स आलेले त्यामुळे आपण ES लावलं. इथं डबल एस आलं त्यामुळे आपण एस लावलं. अशा प्रकारचे जे वर्ब असतील त्यासोबत तुम्ही ES लावणार आहात. बाय प्रॅक्टिस हे तुम्हाला येत चालेल. फक्त लक्षात ठेवायची ती कन्सेप्ट. ओके, समजा आता उदाहरण घेऊ शकतो आपण, विकास गोज टू मार्केट. ओके, नंबर बी. आता यस कधी वापरायचं, सॉरी, फॉर वर्ब एंडिंग कॉन्सोनंट वाय चेंज द वाय टू आय अँड ॲड ES. आता लक्षात ठेवायचं आहे की ES वापरायचं आहे तुम्हाला, पण त्यामध्ये काय एंडिंगने वायने झालेली असेल आणि त्यापूर्वी काय एंडिंग कॉन्सोनंट वाय, कॉन्सोनंट वायने झालेली असेल. कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन, म्हणजे वायच्या अगोदर व्यंजन आलं तर ES लिहा, आणि व्यंजन नाही आली त्याच्या अगोदर जर व्होवेल आलं तर तुम्ही सरळ सरळ वाय जशाला तसं ठेवून त्याचा काही बदल करायचा नाही आणि ES लिहायचं आहे. इथे एक्झाम्पल दिलं बघा, फ्लाय, FLY. फ्लायमध्ये L जो आहे तो कॉन्सोनंट आहे आणि त्यानंतर वाय आलेला आहे त्यामुळे आपण तिथं त्या वायचा बदल आय केला आणि ES लिहिलं, FLIES. स्टडी, स्टडीमध्ये बघा डी आलं, डी हे काय कॉन्सोनंट आहे आणि त्यानंतर वाय आहे त्यामुळे आपण काय लिहिलं आहे, स्टडीज, STUDIES. लक्षात राहील सर्वांच्या. ओके, चला तर पुढे जाऊया. फॉर रेग्युलर वर्ब्स जस्ट ॲड ES. आता याच्यावरचे नियम आहे, या व्यतिरिक्त जे काही वर्ब्स असतील त्यासाठी सरळ सरळ ES लिहा. जसं स्पीकचं स्पीक्स, कन्सिडरचं कन्सिडर, टॉकचं टॉक्स, लिसनचं लिसन, लिसन्स, LISTEN. फक्त ES लिहायचं आहे. पण कंडिशन एक महत्त्वाची, ती म्हणजे वाक्याची सुरुवात झाली असेल ही, शी, इट आणि सिंग्युलर नाऊनने तरच तुम्हाला ES त्यामध्ये त्याच्या वर्बला ॲड करायचं आहे. चला तर काही एक्झाम्पल्स बघूया. तेच एक्झाम्पल आहेत बघा. ही गोज टू मार्केट, ओ आहे त्यामुळे ES आहे. शी आन्सर्स द क्वेश्चन, रोहन बॉरोज मनी, ही फिक्सेस द प्रॉब्लेम. प्रत्येक ठिकाणी ES किंवा ESचा वापर केलेला आहे. नंबर 2, द सेंटेन्स स्टार्ट विथ वी, यू, दे अँड आय अँड प्लुरल नाउन, डोंट ॲड एनिथिंग विथ द वर्ब. ज्या वेळेस वाक्याची सुरुवात वी, यू, दे, आय आणि प्लुरल नाउनने होईल आणि क्वेश्चन नावाने होईल त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा सफिक्स हा तुम्हाला वर्बला ॲड करायचा नाही. जसं एक्झाम्पल दिलं बघा, आय ॲक्सेप्ट युअर रिक्वेस्ट. कुठला ES किंवा ES लावलेलं नाही आहे. जसं आपण इथं ES किंवा ES लावलेलं आहे. ही गोज टू मार्केट, ES लावलेलं आहे. शी आन्सर्स म्हणजे इथं ES लावलं आहे आपण आन्सरला, इथं आपण कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लावायचा नाही. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आय ॲक्सेप्ट युअर रिक्वेस्ट, यू ॲडवाईज मी. बॉईज प्ले क्रिकेट आणि क्वेश्चन नाव आहे. वी आस्क हिम, दे ऑर्गनाइज अ पार्टी. कुठल्याही प्रकारचा प्रत्यय आपण वर्बला लावलेला नाही. त्यानंतर आहे निगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ वर्ब. पॉझिटिव्ह स्ट्रक्चर समजले किंवा मग अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर समजले. ES प्लस बेस फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट. इथे बघा ES प्लस म्हणजे ES म्हणजे सब्जेक्ट प्लस डू ऑब्लिक डज प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. इथे आपण सब्जेक्ट नंतर डू ऑब्लिक डज वापरणार. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सब्जेक्ट नंतर डू ऑब्लिक डज वापरतात निगेटिव्ह वाक्य करण्यासाठी. डू ऑब्लिक डज प्लस नॉट, डोंट, डझंट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता डोंट कधी वापरायचं आणि डझंट कधी वापरायचं. डोंट वापरायचं तुम्हाला ज्यावेळेस वाक्याची सुरुवात होईल आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाउनने जर सुरुवात झाली तर डोंट वापरा. आणि डझंट वापरणार तुम्ही ज्यावेळेस वाक्याची सुरुवात ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउनने होईल त्यावेळेस तुम्ही डझंट वापरणार आहात. एक्झाम्पलला तुम्हाला चांगलं समजून जाईल बघा. आय डू नॉट रन फास्ट. ओके, लक्षात आलंय. आय, वी, यू, दे प्लुरल नाउन असेल तर डोंट आणि डझंट वापरणार. ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन असेल तर. वी डू नॉट ॲडवाईज हिम, यू डू नॉट आस्क हिम, दे डू नॉट प्ले क्रिकेट,
बॉईज डू नॉट गो टू पिकनिक, सगळ्या ठिकाणी डू वापरलेलं आहे, जे शब्द मी सांगितलेले त्यानंतर. डज कधी वापरलं आहे बघा. आता डज मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हर्बला तुम्हाला यस किंवा इएस प्रत्यय लावायचा आहे, परंतु ज्यावेळेस वाक्य निगेटिव्ह असेल त्यावेळेस हे यस किंवा इएस प्रत्यय तुम्हाला काढून टाकायचे आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट, यस किंवा इएस प्रत्यय तुम्हाला काढून टाकायचे असेल ज्यावेळेस वाक्य निगेटिव्ह असेल त्यावेळेस. उदाहरण बघूया. ही डज नॉट कॉल मी, डज वापरले आपण, वाक्याची सुरुवात झाली ही ने. शी डज नॉट अटेंड अ सेमिनार, शीने वाक्य सुरुवात झाली आपण डज वापरलं. सचिन डज नॉट बॉईल वॉटर, सचिन म्हणजे एक नाऊन आहे सिंग्युलर, त्यामुळे आपण त्याच्यानंतर काय वापरलं तर डज वापरलं. इथं लक्षात आले सर्वांच्या. डज वापरतो आपण कधी, ही शी इट आणि सिंग्युलर नाऊन असेल तर. आणि जे वाक्याचे जे काही व्हर्बला तुम्हाला यस किंवा इएस प्रत्यय लावा सांगितला होता तो तुम्हाला काय करायचा, इथून रिमूव्ह करायचा आहे किंवा तुम्हाला तो लावायचा नाही. युसेज ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्स. मग आता सिम्पल प्रेझेंट टेन्सचे युसेज काय आहे त्यापूर्वी लक्षात घ्या. स्ट्रक्चर तुम्हाला समजले असावेत सर्व. पुन्हा एकदा सांगतो. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर सिम्पल प्रेझेंट टेन्सचं. आणि निगेटिव्ह स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस डू डज प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. हे आहे निगेटिव्ह स्ट्रक्चर सिम्पल प्रेझेंट टेन्सचं. आता युजेस काय आहेत सिम्पल प्रेझेंट टेन्सचे, त्यातला पहिला आहे टू डिस्क्राईब फॅक्ट्स अँड हॅबिट. हॅबिट्स आणि फॅक्ट्सला डिस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला वापरायचं आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. एक्झाम्पल, कॅट्स लाईक मिल्क, मांजरांना मिल्क दूध आवडतं, ही फॅक्ट आहे, त्यामुळे आपण ते सिम्पल प्रेझेंट टेन्सचं तिथं आपण वापरणार आहोत. इट ऑलवेज रेन इन द जून, फॅक्ट आहे, नेहमी जूनमध्ये पाऊस होतो. धन्या प्लेज टेनिस इन द मॉर्निंग. ओके, धन्या प्लेज द हॅबिटचा एक विषय आहे, रोज तो क्रिकेट खेळतो इन द मॉर्निंग, मग आपण तिथं सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरणार आहोत. नंबर 2, शेड्यूल्ड इव्हेंट्स इन द नियर फ्युचर. जे काही नियरच्या फ्युचरचे शेड्यूल असतील त्यावेळेस सुद्धा तुम्ही काय करणार आहात सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरणार आहात. एक्झाम्पल, द ट्रेन लिव्ज ॲट 6 PM, द पार्टी स्टार्ट्स ॲट 7 PM. रिसेंटली म्हणजे आता ह्या फ्युचरचा प्लॅन आहे थोडासा जवळचा, नियर फ्युचर. द बस अराइव्ज ॲट 11 PM, म्हणजे तुम्ही समजा 8 वाजता बोलताय की 11 वाजता बस येणार आहे, त्यावेळेस तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरायचा आहे. किंवा मग तुम्ही सकाळी बोलताय की संध्याकाळी पार्टी सुरू होईल 7 वाजता, तर त्यावेळेस तुम्ही सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरणार आहात. नंबर 3, यूज सिम्पल प्रेझेंट टेन्स टू शो युनिव्हर्सल ट्रूथ, जिओग्राफिकल ट्रूथ, सायंटिफिक ट्रूथ, मॅथमॅटिकल ट्रूथ, हॅबिच्युअल थिंग्स. हे सगळ्या गोष्टीसाठी मग कुठल्या कुठल्या गोष्टी, युनिव्हर्सल ट्रूथ असेल, जिओग्राफिकल ट्रूथ असेल, सायंटिफिक ट्रूथ असेल, मॅथमॅटिकल ट्रूथ असेल, हॅबिच्युअल थिंग्स असतील, यासाठी तुम्ही काय वापरणार आहात सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरणार आहात. एक्झाम्पल घेतल्यावर चांगलं समजून जाईल. द सन रायझेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो, ही युनिव्हर्सल ट्रूथ आहे किंवा जिओग्राफिकल ट्रूथ आपण म्हणू शकतो. 3 and 3 makes 6, मॅथमॅटिकल, 3 आणि 3 फक्त 6 होतात, 3 आणि 3 म्हणजे 6. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस, पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळते, सायंटिफिक ट्रूथ आहे. गणेश वेक अप अर्ली इन द मॉर्निंग, हॅबिच्युअल ट्रूथ. वी स्मेल विथ अवर नोज, वी स्मेल विथ अवर नोज, हे काय आहे तर एक आपण म्हणू शकतो की युनिव्हर्सल ट्रूथचाच तो भाग आहे किंवा सायंटिफिक ट्रूथ ते आपल्याला सांगता येईल. म्हणजे कळाले थोडक्यात, आपण त्यावेळेस सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरणार आहोत. आता आहे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. पुन्हा एकदा सजेस्ट करतोय की मी सेंटेन्स आणि इट्स टाईपवर स्पेशल व्हिडिओ बनवलेले आहेत, 3 पार्टमध्ये पण आहे आणि एक फुल पॅकेजसुद्धा आहे, तर तो बघा म्हणजे तुम्हाला सेंटेन्सचे सगळे प्रकार कळतील. ओके, तसं मी लिंक वाटलंच तर याच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल सेंटेन्सची सुद्धा. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर, प्रश्नार्थक वाक्याचं स्ट्रक्चर काय आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं, खूप सोपं आहे. डू आणि डजने वाक्याची सुरुवात करा, प्लस सब्जेक्ट, त्यानंतर वर्ब प्लस ऑब्जेक्ट, आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. क्वेश्चन मार्क दिला नाही म्हणजे ते वाक्य इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स होणार नाही. याचबरोबर तुम्ही या डू डजच्या अगोदर WH वर्ड लिहिला म्हणजे ते WH टाईप क्वेश्चन झालं. तर डू आणि डजचा तुम्हाला सुरुवात करायची आहे म्हणजे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स ते होईल. एक्झाम्पल, डू यू लिसन हिज आयडिया, डूने सुरुवात झाली आहे. डू आणि डजचे नियम ते जे पहिल्यांदा सांगितले तुम्हाला तेच आहे. कुठले,
वाक्याची सुरुवात आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाऊनने झाली तर डू. वाक्याची सुरुवात ही, शी, इट आणि सिंग्युलर नाऊनने झाली तर डज. हे डोक्यात ठेवायचं आहे कायमस्वरूपी. डज शी ॲपियर एक्झाम, डज आहे त्यामुळे शी लिहिलेलं आहे, सॉरी शी आहे त्यामुळे डज लिहिलेलं आहे. डू दे प्ले क्रिकेट, डू दे प्ले क्रिकेट क्वेश्चन मार्क पाहिजे, तिथं क्वेश्चन शब्द पण लिहिला गेला आहे. डू आहे कारण देणे सुरुवात झालेली आहे. डज रोहित वर्क हार्ड, रोहित आहे त्यामुळे डजनं सुरुवात झालेली आहे, हे विसरायचं नाही. शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे म्हणजे हे स्ट्रक्चर जे आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डू दे स्विम इन द रिव्हर. ओके, शेवटी क्वेश्चन मार्क आहे. डूने सुरुवात झालेली आणि डूने सुरुवात झालेली कारण तिथं दे आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स इम्पॉर्टंट स्ट्रक्चर्स. आता हे जे इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे ते तुम्ही मला वाटतं लिहून घेतलेले कधी चांगलं आहे. 2 मिनटं हे जे काही आहे ते पॉज करा आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या पुन्हा समजून घ्या. पुन्हा 1-2 वेळेस व्हिडिओ ऐकले तर तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्स हे खूप चांगल्या प्रकारे प्रिपेअर होईल. तर हे सगळे स्ट्रक्चर तुम्ही व्यवस्थितरित्या पाठ करा आणि व्हिडिओ 1-2 वेळेस बघितला तर तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्सची अडचण राहणार नाही. आणि इथं आपला सिम्पल प्रेझेंट टेन्स हा टॉपिक संपतोय. तर जाताना पुन्हा एकदा लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू व्हेरी मच अँड टेक केअर.